मागील भागामध्ये आपण बघितलं, मगाशी तूच ओरडलीस का? त्यांनी आवाज ऐकला होता, पण त्यांना तो भास वाटला होता. आई, अंजू शीलाबाईंना मिठी मारून रडू लागली. मी म्हटलं होतं ना, मला भीती वाटतच होती, ती हुंदके देत म्हणाली. अगं झालंय काय राजा, ते तर सांग. त्या अस्वस्थ होत म्हणाल्या. आई, रुद्रांश, त्यांचा ॲक्सिडेंट झालाय, ती मोठ्यानं रडत म्हणाली. काय? कधी आणि आता पुढे? त्यांना काय बोलावं ते सुचेना. मला जायला हवं. अंजू मध्येच बोलून उठली आणि बाहेर पळत सुटली. शीलाबाई पण तिच्या मागे गेल्या. अंजू सौरभला सांगितलं तसा तो पण शॉक झाला. ते तिघेही खाली आले तर तिथे कुणीच नव्हतं. सौरभने सगळ्या बेडरूम्स चेक केल्या. ते तिघे सोडले तर घरात कुणीच नव्हतं. सगळेजण कुठे गेले? शीलाबाई किचनमधून येत म्हणाल्या. आय थिंक हॉस्पिटलमध्ये. सौरभ स्वतःशीच म्हणाला. ते लगेच हॉस्पिटलकडे जाण्यासाठी निघाले. तिघांनीही हॉस्पिटलमध्ये येऊन बघितलं तर अहिल्याबाई दिनेशरावांना पकडून रडत होत्या. पूर्वी पण तिथेच राहुलसोबत बसलेली होती. आई, सौरभ उभा होता तिथूनच ओरडला. सगळ्यांनी या तिघांकडे पाहिलं. अहिल्याबाईंनी रडवेला चेहरा करून हात केला. तसा सौरभ पळत आला. त्यांना मिठी मारत म्हणाला, एवढं सगळं झालं आणि तू मला सांगितलं का नाही? तुला त्रास होईल म्हणून. त्या कसाबसा हुंदका गिळत म्हणाल्या. सौरभ मागे होत म्हणाला, त्रास? आई, इथे रुद्रांश हॉस्पिटलमध्ये आहे आणि मी इथे नव्हतो याचं जास्त वाईट वाटतंय मला. तो रात्री कधी आला, कधी गेला काही माहीत नाही. मी का झोपलो रात्री? सौरभ आता भावूक झाला. अहिल्याबाईंनी त्याला मिठीत घेतलं. अंजू आली तसं पूर्वीने पण अंजूला मिठी मारलेली होती. दोघीही एकमेकींना पकडून रडत होत्या. शीलाबाईंनी त्या दोघींना समजावत खाली बसवलं. डॉक्टर काय बोलले? अंजूनं डोळे पुसून कसंबसं पूर्वीला विचारलं. पूर्वीने अहिल्याबाईंकडे बघितलं. त्यांनी डोळ्याला पदर लावला. अंजू आता घाबरली. ती तिच्या थरथरत्या हातात पूर्वीचा हात घेत व्याकुळ होऊन म्हणाली, बोला ना ताई, काय बोलले डॉक्टर? ते ठीक आहेत ना? पायाला गोळी लागलीये, डोक्याचं पण ऑपरेशन केलंय, पण पूर्वी अडखळत म्हणाली. पण अंजूने धडधडत्या छातीनं विचारलं. सगळा जीव जसा कानात नि डोळ्यात आला होता तिच्या. शुद्धीवर कधी येईल सांगता येणार नाही म्हणाले. कदाचित तो कोमामध्ये, नाही तर. पूर्वी बोलता बोलता रडू लागली. अंजूच्या हातातून पूर्वीचा हात गळाला. तिनं धक्का लागल्यासारखं समोर मान वळवली. शीलाबाईंना पण आता कंट्रोल करणं अवघड होत होतं. त्या अंजूला मिठीत घेत रडू लागल्या. दिनेशराव उठून पटपट निघून गेले. बाबा, सौरभ त्यांच्या मागे गेला. अंजू पुतळ्यासारखी बसली होती. तिच्या तोंडातून आवाज निघत नव्हता, पण डोळे मात्र न थांबता गळत होते. शीलाबाईंनी बाजूला होऊन तिला पाहिलं. त्यांना आता भीती वाटली. तिची दातखिळी बसली की काय असं वाटून त्या तिच्या गालामध्ये थोपटत म्हणाल्या, अंजू, अंजू. अंजू त्यांचा हात सारून उठली आणि पळतच हॉस्पिटलच्या बाहेर गेली. तिथे समोरच गणपतीचं छोटंसं मंदिर होतं. ती डोळे पुसून सरळ मंदिरात गेली. समोरच्या गणपतीच्या मूर्तीकडे बघून ती धुसफुसत म्हणाली, का करतोयस तू असं? आधी काय कमी परीक्षा पाहिलीस का तू माझी, की आता अजूनही परीक्षाच घेतोयस? आधी माझे बाबा हिरावून घेतलेस, मी सहन केलं. नंतर रुद्रांशला सुद्धा तू जवळजवळ माझ्या आयुष्यातून दूर केलंच होतंस, मी तेही सहन केलं. शक्यता वाटत नसतानाही तू माझ्या रुद्रांशला मला परत केलंस. आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा दिवस होता तो माझा. मी तेव्हाही तुला बोलले होते की मला काही नको होतं अजून. मला फक्त तेच हवे होते. पण आता तू परत त्यांना माझ्याकडून हिसकावून घ्यायला बघत आहेस. कसं सहन करू मी हे? आज त्यांना काही झालं तर मी जिवंतपणीच मरून जाईन रे. मी माझं आयुष्य त्यांच्याशिवाय इमॅजिनच करू शकत नाही. नको करूस ना असं. त्यांना शुद्धीवर आण प्लीज. तू दुसऱ्या कोणत्याही परीक्षा घे, पण ही परीक्षा नको. ही परीक्षा नको, प्लीज प्लीज. अंजू बोलता बोलता खाली बसली आणि ढसाढसा रडू लागली. दोन्ही हातात तोंड धरून कितीतरी वेळ रडत होती ती. अंजू. अंजूला तानीचा आवाज आला. तिनं पटकन डोळे वगैरे पुसले. तिनं कसंबसं स्वतःला नॉर्मल करत वळून बघितलं तर तानी समीरचा हात धरून उभी होती. ती पळत अंजूकडे आली. ती अंजूचा चेहरा तिच्या छोट्याशा हातात घेत म्हणाली, तू का रडतीयेस? अंजूला परत हुंदका येत होता.
तिनं कसाबसा तो आतच गिळला. मामाला बाऊ झाला म्हणून का? अगं पण मामा खूप स्ट्रॉंग आहे, तो असा बरा होईल, हो की नाही रे काका? तानी समीरकडे बघत म्हणाली. तो पण उसनं हसू आणत हो म्हणाला. त्याचेही डोळे लाल दिसत होते. अंजूला आता खरंच कंट्रोल झालं नाही. ती तानीला मिठीत घेऊन रडू लागली. समीरने पण तोंडावर हात ठेवत दुसरीकडे पाठ वळवली. नंतर अंजूने स्वतःला सावरलं. ती तानीपासून बाजूला झाली. तितक्यात तिथं पोलिसांच्या 4-5 जीप आल्या. मागून रेड लाईट असलेल्या 2 कार्स पण आल्या. सोबतच मीडियाही होती. अंजू पटकन उठली आणि तानीला घेऊन बाजूला उभी राहिली. समीर पण त्यांच्याजवळ गेला. कारमधून 2 रुबाबदार उंच पोलीस ऑफिसर्स उतरले. आजूबाजूला सगळे लोक त्यांच्याकडे बघत होते. ते ऑफिसर्स काही पोलिसांसोबत आत गेले. काही पोलीस आलेल्या मीडियाला तिथं थांबवण्यासाठी थांबले. तीच आहे ना, IPS रुद्रांश मोहितेंची गर्लफ्रेंड? एक लेडीज रिपोर्टरनं सोबतच्या मुलाला विचारलं. तोही आठवल्यासारखं करून हो म्हणाला. ते दोघेही अंजूसमोर आले. तुम्ही IPS रुद्रांश मोहिते सरांच्या गर्लफ्रेंड आहात ना? ती मुलगी अंजूसमोर माईक धरत म्हणाली. अंजूने समीरकडे बघितलं. आम्हाला माहीत आहे तुमच्याबद्दल. आज रुद्रांश सर ते जिवंत असल्याचं डिक्लेअर करणार होते आणि त्याआधीच त्यांच्यावर हा हमला झाला. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? कुणी केलं असेल हे? यामागे खूप मोठं षडयंत्र असल्याचं कळालं आहे. तुम्हाला माहीत आहे का? ती मुलगी भरभर प्रश्न विचारत होती. अंजूला बोलायला सुधरेना. तानी पण तिला बिलगलेली होती. समीर चल, ती समीरकडे बघत म्हणाली आणि तानीला घेऊन पटकन आत गेली. समीर पण तिच्या मागे गेला. मॅडम, ती रिपोर्टर तिच्या मागे जाणार तेच पोलिसांनी तिला अडवलं. अंजू तानीला घेऊन समीरसोबत आत आली. ते आलेले ऑफिसर्स DGP आणि DCP दिनेशराव आणि अहिल्याबाईंसोबत बोलत होते. दोघेही रुद्रांशचं कौतुक करत होते. काळजी करू नका, रुद्रांशसारखा ऑफिसर हार मानणाऱ्यामधला नाही. जो भल्या भल्या गुंडांसमोर झुकला नाही, तो या मामूली आजारासमोर पण झुकणार नाही. मला पूर्ण विश्वास आहे की तो नक्की शुद्धीवर येईल. DGP सर त्यांना धीर देत म्हणाले. तेच DCP ही सर म्हणाले. अगदी माझ्या मनातलं म्हणालात. आज सत्कार समारंभात त्याच्या कामगिरीची त्याला शाबासकी भेटणार होती आणि आज त्यानं त्याच्या बहादुरीची अजून एक मोहर उमटवली. आमच्यासाठी तर ही खूप गर्वाची गोष्ट आहे. डिपार्टमेंटची शान आहे तो. मुंबईचा वाघ म्हणून ओळखू लागलेत लोक त्याला कसं काही होईल मग? तो नक्की बरा होईल. ते दोघेही अजून बरंच काही बोलत होते. त्यांना धीर देऊन मग ते निरोप घेऊन गेले. सगळ्यांचेच चेहरे गर्वाने फुललेले होते. अंजूला तर आधीच गर्व होता त्याचा, पण आता त्याच्याबद्दलचा आदर शतपटींनी अधिक वाढला होता. ते तसेच तिथे बसून राहिले. बराच वेळ गेला. डॉक्टर रुद्रांशचं चेकअप करून बाहेर आले. डॉक्टर, ठीक आहे ना सगळं? सौरभने लगेच उठून विचारलं. डॉक्टर हसतमुख चेहऱ्यानं म्हणाले, काळजी करू नका. खरं तर कंडिशन बघून वाटलं नव्हतं, पण सकाळपेक्षा आत्ता तब्येतीमध्ये थोडी सुधारणा आहे. मला वाटतंय लवकरच येतील ते शुद्धीवर. सगळ्यांचे सुकलेले चेहरे लख्ख उजळले. लाल पडलेल्या डोळ्यात चमक आली. त्यांनी हात जोडून वर बघितलं. तरी किती वेळ लागेल डॉक्टर? अंजूनं अधीरल्यासारखं विचारलं. ते नाही सांगता येणार, पण शुद्धीवर नक्की येतील, डॉक्टर धीर देत म्हणाले. आम्ही त्याला बघू शकतो का? दिनेशरावांनी त्यांना विचारलं. डॉक्टर मान हलवत म्हणाले, हो बघू शकता तुम्ही त्यांना, फक्त गर्दी करू नका. थँक्यू डॉक्टर, सौरभ खुश होत म्हणाला आणि लगेच आत पळाला. एक एक करत सगळेजण रुद्रांशला बघून आले. सगळ्यात शेवटी अंजू आत आली. समोर बँडेजनी भरलेल्या रुद्रांशला बघून परत तिचा हुंदका बाहेर आला. कसंबसं सावरून ती त्याच्या बाजूला जाऊन बसली. चेहरा जरा सुजला होता त्याचा. ती त्याच्या हातात घेऊन त्याच्याकडेच बघत म्हणाली, काल मी तुम्हाला टेरेसवरच थांबवून ठेवलं असतं तर किती बरं झालं असतं. भलेही रात्र तुमच्या मिठीत काढावी लागली असती तरी चाललं असतं. निदान तुम्ही असे बाहेर गेला नसता. आणि माहिती आहे, तुमचा खूप खूप अभिमान वाटतो मला. खूप मोठं भाग्य लागतं तुमच्यासारखा जोडीदार मिळायला. पण खरं सांगू, कधी कधी असं वाटतं की तुम्ही IPS नसता तर किती बरं झालं असतं. सारखी अशी परीक्षा तरी द्यावी लागली नसती. तुमच्या एवढी स्ट्रॉंग नाही हो मी. तुमच्यात पार अडकून गेली आहे. तुमच्याशिवाय जगण्याचा विचारही नाही करू शकत. तुम्ही मला एकटं कधी सोडणार नाहीत हे माहिती आहे मला. पण तरी खूप भीती वाटते. तुम्हाला गमावण्याची भीती वाटते मला रुद्रांश.
अंजू आता मान खाली घालून रडू लागली. ती रडता रडता रुद्रांशच्या चेहऱ्याकडे बघत म्हणाली, लवकर शुद्धीवर या ना प्लीज, मी वाट बघतेय तुमची. आणि मी तुम्हाला आधीच सांगून ठेवते, जोपर्यंत आपलं लग्न होत नाही ना तोपर्यंत तुम्ही कुठलंच मिशन करायचं नाही, कारण पुन्हा जर तुम्हाला काही. तिला पुढे बोलावलंच नाही. त्याच्या हातावर डोकं ठेवून बराच वेळ ती रडत बसली. नंतर त्याच्या हातावर ओठ टेकवून ती तशीच त्याच्या चेहऱ्याकडे एकटक बघत बसली. आता 12 वाजत आलेले होते. समीर तानीला ती थांबण्याचा हट्ट करत असूनही समजूत काढून घरी घेऊन गेला होता. बाकी सगळेजण रुद्रांशच्या शुद्धीवर येण्याची वाट पाहत बसलेले होते. सौरभ अहिल्याबाईंच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला, आई तुम्ही जा घरी, मी थांबतो इथं. नाही, रुद्रांश शुद्धीवर येत नाही तोपर्यंत मी कुठेही जाणार नाहीये, त्या हातानेच नाही बोलत म्हणाल्या. बाबा तुम्ही तरी ऐका, घरी जा तुम्ही, मी आहे ना इथं त्याच्यासोबत. अंजू पण आहे, काही गरज लागली तर मी करेन फोन तुम्हाला. सौरभ दिनेशरावांना समजावत म्हणाला. मी पण थांबते यांच्यासोबत, तुम्ही खरंच घरी जा आई बाबा. आईबाबांच्या गोळ्या पण वेळेवर दिल्या पाहिजेत ना, पूर्वी लगेच म्हणाली. ते दोघेही ऐकत नव्हते, पण सौरभ व पूर्वीनं त्यांना घरी पाठवलंच. शीलाबाई पण अंजूला भेटून घरी गेल्या. दुपारी गावावरून पूर्ण मोहिते फॅमिली येऊन रुद्रांशला भेटून गेली. आजी तर रुद्रांश जवळून हटायलाच तयार नव्हत्या. त्यांना बळजबरीनेच घरी नेलं गेलं. ईशा, पिया आणि मधू पण आल्या. अंजू स्वतःकडे बघ तरी नीट, रुद्रांशला काही नाही होणार, पिया अंजूच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली. तिला तिची अवस्था बघवत नव्हती. काय करू स्वतःला नीट ठेवून, जर मला बघणारे डोळेच उघडले नाही आहेत अजून. अंजू रुद्रांशच्या चेहऱ्यावरून नजर न हटवता भरल्या आवाजात म्हणाली. पिया तिचा चेहरा स्वतःकडे करत म्हणाली, हे तुझं खरं खरं प्रेम आहे आणि कोणीच तुझ्याकडून ते हिरावून घेऊ शकत नाही, अगदी देवसुद्धा नाही. त्यामुळे काळजी करू नकोस, ते ठीक होतील. तिनं अंजूचे डोळे पुसले, पण तिचे डोळे मात्र भरून आले. मला रडू नको म्हणतेस आणि तू का रडतीयस आता, अंजूने तिच्याकडे बघत विचारलं. पिया नकारार्थी मान हलवून डोळे पुसत हसली. अंजूला तिच्या हसण्यात उदासीनता जाणवली. तिचा चेहरासुद्धा सुकलेला दिसत होता. तू रडून आलीयस का, अंजूनं तिचा हात हातात घेऊन काळजीनं विचारलं. तू नव्हतीस ना म्हणून रात्रभर झोपली नाहीये ती, मधू मध्येच म्हणाली आणि बळच हसली. पियाही हसली. झोप म्हणत होतो पण ऐकलं नाही, त्या बाबतीत तुझ्यासारखीच आहे म्हणा ती, ईशाही कसं तरी हसत म्हणाली. अंजूला त्या तिघींच्या बोलण्यातली विषण्णता जाणवत होती, पण तरीही तिनं हलकंसं हसून दिलं. त्या तिघीही थोडा वेळ थांबून मग तिला काळजी घ्यायला सांगून गेल्या. जाता जाता पियानं सौरभ व पूर्वीलाही शाब्दिक नि मानसिक आधार दिला. मधू पण राहुलला भेटली. ईशाला समीरची आठवण झाली, पण जाता जाता तिनं मेसेज करून त्यालाही काळजी घ्यायला सांगितली. आता रात्रीचे 9 वाजत आलेले होते. अजूनही रुद्रांश शुद्धीवर आलेला नव्हता. अंजू त्याच्या जवळच बसून होती. दिवसभर तिचं काय, पण इतरांच्या कोणाच्याही पोटात काहीच गेलेलं नव्हतं. नर्स वाईपर्स घेऊन आली. मी करते सिस्टर्स, अंजू तिला म्हणाली. थोडंसं काळजीपूर्वक करा, ती हसून म्हणाली. अंजूने होकारार्थी मान हलवली तशी ती गेली. अंजू मग हळुवारपणे रुद्रांशचा फेस वाईप करू लागली. तिला अचानक त्याची हालचाल जाणवली. तिचा चेहरा खुलला. रुद्रांश, तिनं त्याच्या चेहऱ्यावर हात ठेवत त्याला आवाज दिला. तो डोळे बंद करून काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत होता. मध्येच त्याच्या चेहऱ्यावर भीती पसरली आणि त्याचा BP वाढला. डॉक्टर, नर्स, डॉक्टर, अंजू घाबरून मोठ्यानं ओरडली. सौरभने तिचा आवाज ऐकून लगेच डॉक्टरांना बोलवलं. डॉक्टर रुद्रांशला चेक करून नर्सला त्याला इंजेक्शन द्यायला सांगितलं. थोडा वेळ गेला आणि रुद्रांश नॉर्मल झाला. हे चौघेही घाबरून उभे होते बाजूला. डोंट वरी, BP वाढला होता फक्त, बाकी सगळं ठीक आहे, डॉक्टर हसत म्हणाले. ते रुद्रांशचा ऑक्सिजन मास्क काढून गेले. अंजू लगेच त्याच्या बाजूला बसली. सौरभ मोबाईल काढत म्हणाला, घरी कॉल करून सांगतो, आणि तो बाहेर गेला. राहुलही गेला बाहेर. अंजू पूर्वीसोबत तिथे बसली. बऱ्याच वेळ नंतर रुद्रांश डोळे बंद ठेवून पुन्हा काहीतरी पुटपुटत होता. अंजूने त्याच्या तोंडाजवळ जाऊन ऐकलं तर तो मुकेश मुकेश बोलत होता. मुकेश? रुद्रांश मुकेश सरांचं नाव घेत आहेत, अंजू पूर्वीकडे बघत म्हणाली. पण ते तर आलेच नाहीत, मी राहुलला कॉल करायला सांगते, पूर्वी उठत म्हणाली आणि बाहेर गेली. राहुल खूप वेळा मुकेशला कॉल करत होता. शेवटी थकून तो म्हणाला,
असं कधी घडत नाही पूर्वीताई. मुकेश सर रुद्रांश सरांना असं सोडून कधीच राहिलेले नाहीत. पण आज त्यांना कॉलसुद्धा लागत नाहीये. कुठे गेलेत काय माहीत. पूर्वी आत येऊन तेच सांगितलं अंजूला. मध्येच रुद्रांश मोठ्यानं मुकेश म्हणून ओरडला आणि त्याआधी त्याने डोळे उघडले. रुद्रांश. अंजू त्याच्या चेहऱ्यावर हात ठेवत म्हणाली. कॉल केला होता, येतील ते. ती त्याला प्रेमानं कुरवाळत होती आता. त्यानं तिच्याकडे बघितलं तसं तिच्या ताणलेल्या चेहऱ्यावर हसू आलं. पूर्वीने पण त्याच्याकडे हसून बघितलं. मध्येच रुद्रांच्या डोळ्यातलं पाणी खाली ओघळू लागलं. अंजूला वाटलं त्याला घरच्यांचं टेन्शन आलंय. त्याचा जीव घरच्यांमध्ये तर होता. ती त्याला कुरवाळत म्हणाली, काळजी करू नका, सगळं ठीक आहेत. किती वाट पाहायला लावली तुम्ही. थँक गॉड तुम्ही शुद्धीवर आलात. आता ठीक आहे सगळं. तो मान हलवत नाही म्हणाला आणि डोळे बंद करून त्यानं हुंदका दिला. अंजू व पूर्वीनं गडबडून एकमेकींकडे बघितलं. पूर्वीला तर नवलच वाटत होतं, कारण रुद्रांश असा कधीच वागलेला नव्हता. त्याला असं तुटलेलं बघून अंजूलाही टेन्शन आलं. असं का करतोय रुद्र? मुकेशचं नाव पण घेतलेलं त्यानं. मुकेशला काही झालं तर नाही? पूर्वीच्या अंगावर आता भीतीनं काटा आला. रुद्र, रुद्र काय झालंय? तुझं डोकं दुखतंय का? पूर्वीनं त्याच्या दंडावर मायेनं हात फिरवत विचारलं. रुद्रांशनं डोळे उघडून तिच्याकडे बघितलं तसं त्याच्या डोळ्यातलं पाणी पुन्हा खाली ओघळलं. रुद्र तू रडणं बंद कर बरं आधी प्लीज, ती त्याचे डोळे पुसत म्हणाली. त्याला तसं बघून तिचाही कंठ दाटून आला होता. रुद्रांश थरथरत तिचा हात पकडत क्षीण आवाजात म्हणाला, ताई, मुकेश. मुकेश नाही आलेत अजून, पूर्वी म्हणाली. तो येणारही नाही, तो पुन्हा क्षीण आवाजात म्हणाला. म्हणजे तुमचं काही भांडण झालं का? पूर्वीनं काळजीने विचारलं. रुद्रांश मान हलवत नाही म्हणाला आणि रडू लागला. काय झालंय रुद्रांश? तुम्ही प्लीज रडू नका ना, अंजू त्याचा हात हातात घेत म्हणाली. तिलाही आता रडू कोसळतं की काय असं वाटत होतं. ताई, मुकेश. मुकेश नाही राहिला आता, तो रडता रडता म्हणाला. काय? त्या दोघीही सोबतच ओरडल्या. त्यांचा आवाज ऐकून राहुल व सौरभ पळतच आत आले. तो आता कधीच येणार नाही, मला कायमचा सोडून गेला तो. मी का बोलावलं होतं त्याला? रुद्रांश रडत बोलत होता. पूर्वीला तर काही सुधरेना. ती धक्का लागल्यासारखी बघत होती त्याच्याकडे. आतूनही तिला एकदम तुटल्यासारखं वाटत होतं, पण एक्सप्रेस कसं करावं ते सुद्धा तिला कळेना. तिच्या डोळ्यात पाणी आलं व अंजूला पण इमोशनल झालेलं बघून सौरभ तिला काय झालं ते विचारलं. माझी चूक, माझ्यामुळे झालं तसं. त्याच्या जागेवर मी जायला हवं होतं, निदान तो वाचला तरी असता, रुद्रांश हुंदके देत म्हणाला. तुम्ही प्लीज रडू नका आणि जास्त बोलू नका, आपण बोलू यावर नंतर, अंजू कशीबशी त्याची समजूत काढत म्हणाली. तेच तिचं लक्ष रुद्रांशच्या मोबाईलकडे गेलं. तिनं तो उचलून परत ठेवून दिला. तुम्ही मुकेश सरांबद्दल बोलत आहात का सर? काय झालं त्यांना? राहुलनं घाबरून विचारलं. रुद्रांशने स्वतःला सावरत हळूहळू त्यांना सगळं सांगितलं. राहुल डोळ्यातलं पाणी लपवतच बाहेर गेला. मी आलेच, पूर्वी उठत म्हणाली आणि ती पण बाहेर गेली. रुद्रांशने अंजूला इशारा केला तशी ती मान हलवून पूर्वीच्या मागे गेली. मी आता त्याच्या आईला काय उत्तर देऊ? माझ्यामुळे त्यांचा एकुलता एक मुलगा त्यांच्यापासून दूर झाला. रुद्रांश सौरभकडे बघत म्हणाला. डोळे परत भरून आले. तुझ्या हातामध्ये काहीच नव्हतं रुद्रांश. ज्या क्षणी जे योग्य वाटलं असतं तेच केलं असतं एखाद्या ऑफिसरने, आणि तूही तेच केलंस. प्लीज स्वतःला ब्लेम करू नकोस, सौरभ रुद्रांशच्या खांद्यावर थोपटत त्याला धीर देत म्हणाला. त्याचे डोळे पुसून तो त्याला समजावून शांत करू लागला. पूर्वी पळतच गॅलरीमध्ये आलेली होती. तिला आतून खूप रडावंसं वाटत होतं, पण रडताच येत नव्हतं. तिनं डोळे बंद केले तसे तिला मुकेशचे तानीसोबत, तिच्यासोबत डान्स करत असलेला, सगळ्यांसोबत जेवत असलेला तिच्यासोबतचा तो क्षण आठवला. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला तर लाईक करा आणि पुढचे भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.